श्री देवी शारदा, श्री देवलक्ष्मी नारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज गुरुवार, तिथी पौर्णिमा. मागे एकदा आपण बघितलं होतं की आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. वर्षातून एकदाच का गुरुपौर्णिमा? दर गुरुवारी गुरुबद्दलचा जर पूर्ण भाव माझ्या मनात असेल, गुरुवार आणि पूर्ण भाव म्हणजे पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. असे 52 गुरुवार येतात की त्या 52 गुरुपौर्णिमा मी जर ठरवलं, मला जर दगडात जर तो देव दिसतो तर हे ठरवलं तर मनात माझ्या गुरुपौर्णिमा हे 52 झाल्या. त्याच्यानंतर दर महिन्याला एक पौर्णिमा असते. त्या पौर्णिमेच्या दिवशी जर पूर्ण गुरुभाव माझ्यात निर्माण झाला, इकडे काय आहे, गुरुवार आहे, पूर्ण भाव आहे, इकडे पौर्णिमा आहे, गुरुभाव आहे, बरोबर? तेवढ्या गुरुपौर्णिमा झाल्या की म्हणजे त्या 12, यावर्षी 13. आणि शिवाय आपली गुरुपौर्णिमा आहेच की जी त्या 12 याच्यात आली. परंतु आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतोच. जितके जास्तीत जास्त प्रसंग मी माझ्या मनात निर्माण करीन आणि मनाला सूचना देईन की आज खास दिवस आहे उपासनेसाठी, आज पर्व आहे, आज पर्वणी आहे, आज चांगला मुहूर्त आहे, चांगली संधी आहे, असं मी जर निर्माण केलं तर माझी उपासना चांगली चालणार आहे. आता मी माझी हे व्यवहारातलं आपण बोललो, आत जे गुरुतत्व आहे, आत जी त्या गुरुची कृपा आहे ती आतून प्रेरणा देते आपल्याला. म्हणून बरेच जण म्हणतात ना की मी अशा पद्धतीनं रचना केलेली आहे आमच्या देवघराची. आतून मार्गदर्शन होतं, बाहेरून मार्गदर्शन होतं. त्यावेळेला आजी सांगते, आजोबा सांगतात, वास्तुशास्त्रज्ञ सांगतात, हे बाहेरचं आहे. पण ज्यावेळेला मलाच वाटतं नाही इथे नको, आपण इथे ते शिवलिंग ठेवूया, हे आतून आलेलं मार्गदर्शन आहे. आणि आतून जर मार्गदर्शन यायचं असेल तर आतला जो भाव आहे त्या भावाचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी उपासना ही आत गेली पाहिजे. गुरुवार आणि पौर्णिमेच्या निमित्तानं एवढं ठीक आहे. त्याच्यानंतर आजचा महत्वाचा म्हणजे रक्तदान दिवस आहे. आज दानाची आपण एक कथा बघितलेली आहे जी पुन्हा बघावी लागेल की सगळ्यात महत्वाचं दान कुठलं असेल तर जीवदान, जीवनदान, लास्ट फुल मेजर ऑफ सॅक्रिफाईस असं म्हणतात. म्हणजे मी जास्तीत जास्त काय देऊ शकेन? माझं जीव दान देऊ शकेन. हे जीवदान म्हणजे पहिल्यांदा जिवंतपणी संपूर्ण जीव, माझं आयुष्य मी एखाद्या संस्थेला दान केलेलं आहे. कुणासाठी तरी एखादी किडनी वगैरे रक्त दान केलेलं आहे. आणि हल्ली तर देहदान मृत्यूनंतर आणि अवयवदान मृत्यूपूर्वी. मला जर कळते की आता माझं काही उरलेलं नाहीये, तुम्ही सांगतो की लगेचच्या लगेच तुम्ही हे काढा आणि ती कोणाला तरी द्या. हल्ली याच्याबद्दलचा अवेअरनेस म्हणजे जाणीव, सजगता, जागृतता किंवा जागृती भारतात खूप व्हायला लागलेली आहे. ग्रीन कॉरिडॉर नावाचं तर कॉरिडॉर तयार करतात. म्हणजे पुण्याहून मुंबईला जायला एरवी जर 2.5-3 तास लागत असतील तर तासापेक्षाही कमी वेळात फास्ट जाऊन ते हृदय किंवा लंग्स वगैरे दिली जातात. तिकडून इकडे किंवा इकडून तिकडे, मध्ये काही ट्रॅफिक जॅम नाही, काही नाही. सगळं ते केलं जातं. इथून पुढे सांगितलं जातं, पुढून पुढे सांगितलं जातं, पुढून पुढे सांगितलं जातं आणि असं करत तो ग्रीन कॉरिडॉर तयार होतो. कारण कुठल्या तरी एका जीवाचा, जीवनाचा प्रश्न असतो. आणि म्हणून आपण कोणालाही जरी मधमे साधा मांजराचा जीव जरी वाचवला तरी तो एक जीव आहे. मनुष्याचा जीव वाचला तर ते एक जीवन आहे. आपण एक बघितलं होतं, लक्षात ठेवा, इतर प्राण्यांना फक्त आयुष्य आहे, माणसाला जीवन आहे. आयुष्य म्हणजे जगणं आणि जीवन म्हणजे त्याला काहीतरी मूल्य आहेत, काहीतरी तत्व आहेत, काहीतरी सूत्र आहेत. नाहीतर काय जीवन आहे? म्हणजे जगणंच आहे. पोटच जर माझं सगळ्यात महत्वाचं असेल आणि मी म्हणतो की जगायचं कशाला? जेवणासाठी. म्हणजे जेवणासाठी जीवन का जीवनासाठी जेवण? 2 मॉडेल्स आहेत. आणि ज्यांना खरं कार्य करायचंय ना ते फक्त म्हणतात की जरा 2 घास दे, मला आणखीन जायचंय लगेच.
ठीक आहे, तर त्यांचं जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढं जेवण असतं. आज आपण नको तितकं खातो, नको तेवढं खातो. या गोष्टीला या सध्याच्या लॉकडाऊन वगैरे काळात बऱ्यापैकी आळा बसलेला आहे. किती निरनिराळी खाण्याची दुकानं. पूर्वी एक जर गल्ली असेल तर त्याला खाऊ गल्ली म्हणतात. आता सगळीच खाऊ गल्ली, म्हणजे रस्त्याच्या रस्ते नवीन एखादं दुकान आलं की ते हॉटेलच असतं किंवा धाबाच असतो किंवा टपरीच असते किंवा एखादा गाडा असतो की ज्याच्यात खातो माणूस. गरज नसतानाही चालते खाऊया, आणि ते चमचमीत खाल्लं जातं. ते तामस आणि राजस, सात्विक नाही खाल्लं जातं. आणि म्हणून सात्विक खाण्यासाठी घरात जी संधी आवश्यक असते, मिळते, ती या दिवसात काही जणांना मिळालेली आहे, चालू ठेवली पाहिजे. आणि म्हणून रक्तदान करताना इन गिव्हिंग आय रिसीव्ह हे तत्व लक्षात ठेवा. म्हणजे मी देताना काहीतरी मिळवत असतो. मी देतो काय, तर वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस. आता जीएसटी मुळे लोकांना माहीत झालेलं आहे, गुड्स म्हणजे वस्तू आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा. आता इंजेक्शन वगैरे आणून मला ती नर्स देते, परिचारिका, ती नर्स, इंजेक्शन वगैरे ही वस्तू आहे आणि ती नर्स देते मला, ती तिची सेवा आहे. परिचर्या म्हणजे सेवा आहे. बदल्यात काय मिळतं? बदल्यात पुण्याही मिळते मला. नुसतं पुण्य नाही, जे पुण्य मला अत्यंत आवश्यक त्यावेळेला उपयोगी पडतं, ती पुण्याई आहे. आणि पुण्याई मिळवण्यासाठी पुण्य करायला पाहिजे, पण त्याच्यासाठी आत्ता सांगितलेलं की आपण चांगल्या वस्तू दुसऱ्याला द्यायला शिकलं पाहिजे आणि चांगली सेवा दिली पाहिजे. वस्तू माझ्याकडे असेल ती नाही, मी घेऊनच तुम्हाला देणार आहे. सेवा माझ्याकडे असते, माझ्याकडे एखादं कौशल्य असतं, मी ते जनतेच्या किंवा जवानांच्या मनोरंजनासाठी वापरतो. माझ्याकडे अभिनय आहे, माझ्याकडे गायन आहे, नर्तन आहे, वादन आहे, कला आहेत निरनिराळ्या. चांगलं मी बोलू शकतो, चांगलं नाटक करू शकतो. हे सगळं आहेत ना, या सर्व्हिसेस आहेत, सेवा आहेत. त्या कशासाठी? पैसा मिळवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी का? लोकांच्या मनोरंजनातून उद्बोधनासाठी. नुसतं मनोरंजन आवश्यक आहे, बरोबर, पण त्या मनोरंजनातून जाता जाता जर काही शिकवलं गेलं, जर एखादी दिशा दाखवली गेली, जर एखादा मार्ग सुचवला गेला, तर ते जास्त चांगलं आहे. आजच्या दिवसाचा तिसरा महत्वाचा भाग, त्रिवेणी आहे आज, ज्येष्ठ नागरिक दिन, 1 ऑक्टोबर. आता ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपण अनेकदा बोलतो. मी स्वतः ज्येष्ठ नागरिक आहे, तर आपण ठरवलं पाहिजे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे दोन शब्द आहेत. ज्येष्ठ म्हणजे सिनियरिटी आहे आणि श्रेष्ठ म्हणजे सुपिरियरिटी आहे. सुपिरियरिटी म्हणजे श्रेष्ठता किंवा श्रेष्ठत्व कशातून येतं? अनुभवातून येतं, ज्ञानातून येतं, तपश्चर्येतून येतं. त्याला साधना, अभ्यास वगैरे म्हणतो. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यासाठी मी काय करतो, यातून ती श्रेष्ठता मिळते. वही मनुष्य है जो दूसरों के लिए मरे. आणि दुसऱ्यासाठी मेलात तरच खरं जगलात, आणि स्वतःसाठी जगलात तर जिवंत असताना मेलात. हल्ली आपण विचार केला पाहिजे. मध्यम वर्ग जो आहे, म्हणजे आपण बरेच जण त्याच्यात येतो. आपण स्वतःसाठीच जगतोय का? स्वतःच्या कुटुंबासाठीच जगतोय का? जे काही स्वतःचा व्यवसाय आहे त्याच्यासाठीच जगतोय का? का त्याच्या बाहेर विश्व आहे, त्याच्या बाहेर समाज आहे, त्याच्या बाहेर राष्ट्र आहे, याचा मी विचार करतो. घराच्या बाहेर दुसरं घर असतं, ज्याला मी शेजार म्हणतो. तुमच्याकडे घराच्या बाहेर रस्ता असतो, जो तुम्हाला क्लब किंवा ऑफिस किंवा मार्केटकडे घेऊन जातो. विवेकानंदांचं वाक्य. एका वाक्यात तुमची संस्कृती पौर्वात्य आणि आमची संस्कृती पाश्चात्य किंवा पाश्चिमात्य. एका वाक्यात फरक सांगा. त्यांनी हा सांगितलेला आहे, माझ्या संस्कृतीत घराच्या बाहेर दुसरं घर असतं, ज्यामुळे शेजार तयार होतो, शेजार धर्म. तुमच्या संस्कृतीत घराच्या बाहेर रस्ता असतो आणि तो रस्ता तुम्हाला ऑफिस किंवा क्लब किंवा चर्च कुठेतरी घेऊन जातो. रस्ता आणि घर केवढा फरक आहे. आणि म्हणून हा जो शेजार आहे ना, तो शेजार आज ज्येष्ठ नागरिकांनी जपला पाहिजे. मी ज्या कॉलनीत राहतो तेच जर मी माझं विश्व म्हणून नेमलं, आज अनेक ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे, ते स्वतःला वानप्रस्थ म्हणवतात. वानप्रस्थ म्हणजे काय? वनाकडे प्रस्थान ठेवलेला. प्रस्थान म्हणजे जाणं, वनाकडे गेलेला. आज वनाकडे जाणं अवघड झालेलं आहे. आज हिमालयात जाणं किती अवघड झालेलं आहे. आता टुरिस्ट म्हणून तुम्ही जाता, पण जागोजागी ते सैनिक, ते सिक्युरिटी, या सगळ्या गोष्टी आहेत. आज आपण लेह, लडाख वगैरे म्हणतो, हिमालयाचा तो एक भाग, त्याच्यात काय रणगाडे, काय विमानं. तुम्हाला हे करावं लागते, पण वस्तुस्थिती काय आहे? दैव दुर्विलास.
की एवढा हा सुंदर हिमालय, ज्याच्यात कैलास आणि आपल्या अनेक ऋषी मुनींच्या कथा, त्यांच्या तपश्चर्येच्या, त्यांच्या साधनेच्या कथा निगडीत आहे, आज तिथे काय वातावरण आहे बघा तुम्ही. कलियुगाचा महिमा आहे, कालाय तस्मै नमः, हे सगळं खरं आहे. पण वन मी माझ्या मनात निर्माण करू शकतो का? माझ्या मनात मी स्वर्गाचा नरक आणि नरकाचा स्वर्ग निर्माण करू शकतो. लक्षात घ्या, एक वाक्य आहे, जरा प्रपंचातलं वाक्य आहे, पण तेही किती महत्वाचं आहे की घरात स्वर्ग, घरात नंदनवन निर्माण करणं हे त्या गृहिणीचं कार्य आहे. तर घराच्या भिंती विशाल करत करत क्षितिजापर्यंत नेणं हे त्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं काम. हे वि स खांडेकरांचं वाक्य आहे. ज्यावेळेला स्त्रिया एवढ्या यांनी नोकरी करत नव्हत्या, आता दोघांच्याही बाबतीत आपण म्हणू शकतो की घरात स्वर्ग निर्माण करणं, घरात नंदनवन निर्माण करणं हे पती पत्नी दोघांचेही कार्य आहे. दो पहियोवाली गाडी आपण म्हणतो ना, ही दोन चाकं आहेत. चाकांपेक्षाही महत्वाचं आपण मागे एकदा बघितलं होतं. आपल्याकडे हे वाक्प्रचारच आहे, सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पती आणि पत्नी या एकाच संसाराच्या रथाची दोन चाकं आहेत. प्रपंच आणि परमार्थ हा उपासनेच्या आकाशात उडणाऱ्या पक्षाचे दोन पंख आहेत. दोन पंख, दोन चाकं आणि दोन बाजू. आता एक बाजू गुळगुळीत झाली तर ते नाणं प्रकाशात चालत नाही. मी प्रकाशात म्हणल्यावरच तुम्हाला कळलं असेल, अंधारात चालवता येतं. चांगली बाजू दाखवायची आणि तो दुकानदार घेतो. दुकानदाराला बिलकुल आपण फसलो असं वाटत नाही, कारण पुढच्या गिऱ्हाईकाला तो त्याच पद्धतीने देणार असतो. पण ही गंमत बघा, तुम्हाला नाणं चालू शकतं, एक बाजू जरी चांगली असली आणि एक बाजू वाईट असली तरी. रथाचं चाक, अरे दोन्ही चाकं जरी निखळली आणि घोडे त्याला आहे, फरफटत तरी रथ पुढे जाऊ शकेल. स्त्री आणि पुरुष आज बघा ना, दोघं जण स्वतंत्र झाले. स्त्री काय आता दुसऱ्यांवर अवलंबून आहे? आज ती समाजाच्या आपण ऍट द मर्सी ऑफ सोसायटी नाहीये. आज ती सुद्धा सक्षम झालेली आहे. अपवाद आहेत, अजून संख्या कमी आहे भारतासारख्या देशात, हे बरोबर आहे. पण आज स्त्रीला आपल्या शक्तीची जाणीव झालेली आहे, तिच्या शक्तीची जागृती झालेली आहे, म्हणून ती पूर्णपणे आपल्या पतीवर अवलंबून नाही. म्हणून रथाची जी दोन चाकं आहेत, ती चाकं निखळली, रथ चालू शकेल आपण म्हणतो. आणि आता हा रथ चालणं म्हणजे तो प्रपंच, ते कुटुंब चालणं असं राहिलेलं नाही. पण समजा अपघातात जरी दोघ जण गेले तरी कुणीतरी एखादा काका मामा येतो आणि त्या मुलांना आश्रय देऊन, आधार देऊन ते कुटुंब पुढे चालू राहतं, तो वंश पुढे चालू राहतो. पण पक्षाचं बघा, प्रपंच आणि परमार्थ हे त्या उपासनेच्या साधनेच्या पक्षाचे दोन पंख आहेत, एक पंख नाहीये. तो उडूच शकणार नाही. एक बाजू चांगलं असलेलं नाणं चालू, एक रथाचं चाक पडलं, रथ खुरडत खुरडत खरडत खरडत कमीना चालू शकेल. पक्षाला जर एक पंख असेल, एकच पंख असेल, उडू शकणार नाही. म्हणून प्रपंच आणि परमार्थ किंवा प्रपंचच परमार्थ, परमार्थच प्रपंच असं झालं पाहिजे. हे ज्यावेळेला ज्येष्ठ नागरिकांना कळलंय, त्यांनी वाचन भरपूर केलंय. आज भरपूर ज्येष्ठ नागरिक हे श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना तसा मान मिळतोय, प्रेम मिळतोय, सत्कार, सन्मान आणि स्वीकार हे त्यांना मिळतंय. वानप्रस्थ म्हणजे काय? 4 वाजेपर्यंत मी घरात असे ना, आणि नंतर रात्री 8ला येईन. मला इतक्या सुंदर सोसायटीज आहेत, तिथे चालण्याचं काय, तिथे तलाव वगैरे, आपण 5 स्टार जसं म्हणतो ना, 7 स्टार हॉटेल सोडा, 7 स्टार सोसायटीज झाल्यात आणि तिथे सगळं आहे, छान आहे. आणि आपल्या आजूबाजूला झालेलं आहे. त्याला मेगा प्रोजेक्ट म्हणतात. फक्त संख्या नाही तिच्या फ्लॅट्सची किंवा अपार्टमेंटची. ते काय आहे? सुंदर अशी वसाहत आहे, एक सुंदर गाव आहे, एक सुंदर विश्व आहे. लक्षात ठेवा. मग 4 ते 8 मी कुठे असतो? मी कुटुंबाचा नाहीये. मी मग समोर प्रत्येकाच्या थोडीशी ओपन स्पेस असेल तर तिथे मुलांना जमवतो. एक लक्षात ठेवा की अशी गॅरेजेस असतात की तिथे गाडी उशिरा येते, तोपर्यंत ते गॅरेज अरे माझा क्लासरूम बनू शकतो. तुम्ही नुसतं त्या ज्याची गाडी आहे त्याला सांगितलं तू 7ला येतोस, 4 ते 7 मी वापरू का? अहो काय, मी तुम्हाला इथे एसी सुद्धा बसवून देतो. आज प्रत्येकाला जाणीव झाली मला करता येणार नाही, पण दुसरा करत असेल तर त्याचे पाय मी ओढणार नाही, शक्य असेल ते सहकार्य करेल. आणि तुम्हाला शिकवायचं मी बोर्ड लावून देतो, हे करायचे. मुलांना काही वाटायचे स्तोत्र शिकवता, मी स्तोत्रांची पुस्तकं वाटतो. बघा ना, या गोष्टी घडतायत.
आणि इथे श्रेष्ठत्वाकडे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुरू आहे आणि तो सुरू राहिला पाहिजे याची आठवण देण्यासाठी. आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे आरोग्य त्यांचं हे झालेलं असतं, धोक्यात आलेलं असतं. ज्येष्ठ नागरिक म्हणजे ते अगतिक झालेले असतात. ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय वृद्धाश्रमात वगैरे. ही एक बाजू झाली. ही बाजू बदलण्याची संधी मिळालेली आहे. जरी वृद्धाश्रमात राहत असले तरी आजी आजोबा जे चालू फिरू शकतात ते अशा सोसायटीत येतात आणि त्यांचे म्हणून नातू आणि नाती त्यांच्या भोवती जमतात. हा एक रविवार झाला. दुसऱ्या रविवारी ही नातू आणि नाती, कारण प्रत्येकाकडे वाहन झालेलं आहे, ते जातात आणि आजी आजोबांना म्हणजे त्यांना आजोळ मिळतं. आजोळ नाती नातवंडांना मिळतं ज्यावेळेला ते त्या वृद्धाश्रमात जातात. आणि वृद्धाश्रमातले ऍक्टिव्ह आजी आजोबा ज्यावेळेला त्या निरनिराळ्या ठिकाणी जातात त्यावेळेला त्यांना आजी आणि आजोबा म्हणजे असंही आजोळ मिळतं. आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक हे करायला लागलेले आहेत. माझ्या कक्षा मी फक्त माझं केंद्र मी स्वतः, कारण का वृद्धाश्रमात टाकलेला कुटुंबाबद्दल असं काय करणार आहे. तो स्वतःचाच विचार करतो. मी त्याच्यापेक्षा जाईन माझं कुटुंब, त्याच्या पलीकडे जाईन माझा शेजार, आणि त्याच्या पलीकडे शेजार म्हणजे माझं हे सगळं विश्व आहे, ही वसाहत. खूप करता येण्यासारखं आहे. आजच्या या दिनाच्या निमित्ताने रक्तदान आणि इतर दान, कितीतरी निरनिराळी दानं आज आपल्याला देता येतात. श्रमदान हा शब्द साने गुरुजी, बाबा आमटे, दान तू रे काय करणार. श्रम दान करण्यासाठी तुझ्याकडे ती वस्तू इन प्लेंटी म्हणजे जरा जास्त मुबलक असली पाहिजे ना, तर तू दान देणार. तू स्वतः कुठे श्रम करतोस. श्रम संस्कार म्हणजे विद्यार्थी जातात त्या सहल घेऊन आणि चला तुमची बाग आहे ना ती स्वच्छ करून देतो. त्या शाळेत जिथे पिकनिक जाते ते स्वच्छ करून देतो. हा श्रमदान नाहीये. त्या शाळेला तुमच्या श्रमांची गरज नाहीये, पण तुमच्यावर श्रमांचा संस्कार व्हावा, ज्याला डिग्निटी ऑफ लेबर म्हणलेलं आहे, श्रम प्रतिष्ठा. म्हणून ती शाळा म्हणते काही हरकत नाही, करा तुम्ही. पूर्वी स्काउट्स वगैरे यायचे आणि आपल्याकडे काही कामच नसायचं. काहीतरी काम द्या, आमचा बॉब जॉब वीक आहे. बॉब जॉब म्हणजे प्रत्येक कामाला ₹1. मग काय तांदूळ चला निवडा तुम्ही. आहेत निवडलेले पण आलेलेच आहेत. पुस्तकं लावून द्या, घर स्वच्छ करा, बाग स्वच्छ करा. ती मुलं श्रीमंतांची असतील, पण स्काउट्स आणि गाईड्स यांच्या म्हणजे बालवीर आणि वीरबाला यांच्या पातळीवर ती सगळी सारखी असतात आणि समाजाची सेवा करून माझा विकास करायचा. आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच हा जो विवेकानंदांनी आपल्याला आदर्श घालून दिला त्याचा अवलंब जीवनात करायचा आणि लहानपणापासून ते संस्कार स्वतःवर करून घ्यायचे किंवा मोठ्या मंडळींनी ती संधी निर्माण करायची, हा भाग आहे. कालचा आपला विषय होता काही आद्य दाम्पत्य. अशी एक 10 दाम्पत्य उदाहरणं. आपल्याला इथून पुढे दाम्पत्य भेटत जाणार आहे. आता दशरथ कौशल्य हे काही दाम्पत्य नाही आहे का. नंद यशोदा आणि वसुदेव देवकी हे काही दाम्पत्य. आणि 5000-10,000 वर्षापूर्वीचे म्हणजे ती आद्यच झाली, पण ज्यांचा पुराणात उल्लेख येतो म्हणून आपण त्यांच्यापेक्षा आणि जुनं, त्यांच्यापेक्षा आणखीन जुनं. तर आपण बघितलं की मनू अनेक आहेत, लक्षात ठेवा. 14 मनू सांगितलेले आहेत. तर त्यापैकी प्रत्येक मनूला पत्नी असते आणि त्यांची म्हणून काही संतानं असतात. ती संतानं म्हणजे त्यांची संतती, त्यांची मुलं, त्यांचा पुढे कोण याला वंश किंवा वंशावळ म्हणतात. डायनेस्टी, वंशावळी पूर्वीच्या राजांची सांगितली जायची, कारण तो गौरवशाली इतिहास असायचा. त्याच्यात एखादा अत्यंत वाईट राजा निघायचा, पण त्यांच्यावर ऋषींची सत्ता असते. राजा, त्याच्या खाली लक्षात ठेवा अमात्य, त्याच्यावर मंत्री आणि सगळ्यात वर ऋषी, अशी व्यवस्था होती. रामराज्य वगैरे म्हणतो तर राजा या तिघांनाही अमात्यांना तो सल्ला देईल, अमात्यांचा सल्ला घेईल, पण मुख्य मंत्रणा ज्याला म्हणतात ते मंत्री देतात, हे करूया आणि अमात्यांकडून करून घेऊया. आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो ना तसं. पण ऋषींची सत्ता सगळ्यात वर. एक फार महत्वाचा विधी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला यज्ञ करता तुम्ही, कुठल्याही प्रकारचा यज्ञात अवभृत स्नान म्हणून असतं, म्हणजे यज्ञाची समाप्ती असते. राजा त्याच्या हातात राजदंड असतं आणि त्यांनी कुठला अश्वमेध यज्ञ केलेला आहे, म्हणजे सगळे राजे ज्या राज्यातून तो घोडा गेला त्यांनी एक तर त्याचं आपण मान्य केलेलं आहे की तुझं वर्चस्व मान्य करतो, किंवा लढलेलं आहे यांनी पराभव केला त्याशिवाय तो अश्व परत येत नाही. इतक्या ज्या राज्यातून फिरून तो अश्व आलेला आहे त्या सगळ्या राजांनी याची प्रभुता किंवा याची सत्ता मान्य केलेली आहे. म्हणून तो काय करतो, यज्ञ आहे त्या यज्ञ कुंडाला एक प्रदक्षिणा घालतो आणि असं म्हणतो अदंड्योस्मी,
म्हणजे मला दंड, शिक्षा, शासन किंवा माझा पराभव करू शकेल असा कोणीही नाहीये. आणि मान खाली करतो आणि तिथे त्याचे गुरु उभे आहेत, ऋषी उभे आहेत, त्यांच्या हातात धर्मदंड आहे. याचा राजदंड आहे सत्ता आणि धर्मदंड आहे संस्कार किंवा संस्कृती. तो त्याच्या डोक्यात मान खाली केल्यानंतर डोक्यावर मारतो म्हणतो धर्मदंडेवसी, तू धर्माच्या दंडाखाली आहेस. परत दुसरी प्रदक्षिणा अदंड्योस्मी, मला दंड करेल, शासन करेल, माझ्यावर नियंत्रण गाजवेल असं कोणीही नाहीये. मान खाली करतो, तो धर्मदंड त्याच्यावर मारतो. तो ऋषी सांगतो किंवा राजपुरोहित सांगतो की धर्मदंड्योसी, तुझ्यावर धर्माची सत्ता तुझ्यावर आहे. अशा 3 प्रदक्षिणा 3दा त्यांनी सांगायचं माझ्यावर आता कुणाचीही सत्ता नाहीये. आणि खाली वाकून तो दंड त्याच्या डोक्यावर मारून तो त्याला सांगतो की धर्माची सत्ता तुझ्यावर आहे. म्हणून ऋषींची सत्ता, धर्माची सत्ता, संस्कृती किंवा संस्कारांची सत्ता हा आपल्या देशाचा विशेष आहे. एक सहज प्रसंग सांगून पुढे जाऊया. तो असाच प्राचीन प्रसंग आहे, येशू ख्रिस्ताच्या आधीचा. अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर, जग जिंकायला आला होता. आणि तिथे काश्मीर तो येणार ना, खैबर पास, त्याला खैबरची खिंड म्हणतात, तिथून तो भारतात प्रवेश करणार. तिथे एक अत्यंत म्हातारा पण तेजस्वी असा ऋषी बसलेला होता. आणि तिथे एक खांब होता आणि त्या खांबाला असं गाठी मारलेल्या होत्या. तो म्हणतो की एक लक्षात घ्या, सिकंदर जग जिंकण्याची त्याची महत्वाकांक्षा आणि त्याच्यासाठी त्यांनी जी काही कृत्य केली ती जरी वगळली तरी आपण मागे बघितलेलं आहे, सॉक्रेटिस, त्याचा प्लेटो, त्याचा अरिस्टॉटल आणि त्याचा हा अलेक्झांडर. म्हणजे अलेक्झांडरची गुरु परंपरा काय आहे, म्हणजे त्याला गुरूंबद्दल, ऋषींबद्दल, लर्नेड मेन म्हणजे विद्वानांबद्दल आदर आहे. आणि त्या आदर व्यक्त करणाऱ्या कितीतरी घटना घडलेल्या आहेत. इथे तो येतो, खाली उतरतो घोड्यावरून आणि म्हणतो की नमस्कार, कोण तुम्ही? हा म्हणतो तू कोण? मी अलेक्झांडर द ग्रेट, जग जिंकायला निघालेलं आहे, आता भारत जिंकणार आहे. तो म्हणतो या खांबाला या गाठी मारलेल्या आहेत ना, सोडव. तो विचार करतो, इतक्या घट्ट गाठी मारलेल्या आहेत. तो ऋषी त्याला सांगतो आतापर्यंत अनेक जण आले आणि गाठी न सोडवता आल्यामुळे एकतर परत गेले म्हणून जगले, जिवंत राहिले, जे आत आले ते पराभूत झाले. हा विचार करतो, टू कट द गॉर्डियन नॉट, नॉट म्हणजे KNOT, गाठ, याला गॉर्डियन नॉट म्हणलेलं आहे. टू कट, तो तलवारीच्या एका याने सगळ्या गाठी तोडून टाकतो. आता त्यावेळेला तो म्हणतो की विजयी भव, पण लक्षात ठेव भारतात 2 सत्ता आहे. एक आहे राजसत्ता, तू जिंकू शकशील, पण धर्मसत्ता किंवा संस्कृतीची सत्ता आहे, ऋषींची सत्ता, राजांची सत्ता जिंकू शकशील, ऋषी मुनींची सत्ता तू जिंकू शकणार नाहीस. कारण का, ती देवाच्याही पलीकडची, तुम्ही गुरु साक्षात परब्रह्म, ती गुरूंची जी सत्ता आहे. तो म्हणतो मला या सत्तेबद्दल आदर आहे, त्याला शरण जाईल आणि हे जिंकेल. त्याला भारत जिंकता आला नाही हा भाग निराळा. पण तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या गोष्टीत एक संस्कार दडलेला असतो आणि त्या संस्काराला आपण मूल्य शिक्षण किंवा हल्ली व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतो. आणि गोष्टी सांगून मग याचा बोध काय मुलांनो असं विचारू नका. पाणी का पैसा पाणी में, मुलं म्हणतात. म्हणजे काय की ती गोष्ट असते, तुम्हाला माहित आहे की दुधात पाणी घालून खूप पैसे मिळवतो आणि जाऊन काहीतरी विकत आणण्यासाठी तो जात असतो, गावात झोपलेला असतो शांतपणे. इतक्यात माकडे येतात आणि ती पिशवी काढून घेतात आणि पिशवीत काय बघतात, समोरून नदी वाहत असते आणि सगळ्या नोटा. एका माणूस जात असतो, तो म्हणतो तू दूधवाला आहेस ना, पाणी का पैसा पाणी में. हा बोध, हा डायरेक्टली बोध आपण शिकवायचा नाही. हा शिक्षणाचा एक नियम आहे सध्या की तुम्ही त्यांना शिकवण काय आहे, याचा बोध काय आहे, तात्पर्य काय आहे, हे जे आपण विचारतो ना, ते डायरेक्टली विचारू नका. इनडायरेक्टली स्वतःच्या कृतीतून किंवा दुसरी उदाहरणं देऊन किंवा एखादं चित्र दाखवून किंवा एखादी कृती करून तुम्ही त्यांना तो त्यांच्यावर बिंबवा. हे महत्वाचं व्हॅल्यू एज्युकेशन किंवा संस्कार शिक्षण आहे. जीवनाचा ज्यांना बरा वाईट अनुभव आहे, मधु म्हणजे गोड आणि कटू म्हणजे कडू असे प्रसंग अनेक त्यांच्या जीवनात आलेले आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांनी हे जमवलं पाहिजे की मी समाजाचा, आणि मग बघा मी समाजाचा म्हणजे समाज पुरुषाचा जो देव आहे त्याचा तर मी आहेच. नाही, मला अगदी एकांतात बसून उपासना करावीशी वाटते, त्यांनी खरंच एकांतात बसून उपासना करावी. पण महाराजांनी सांगितलंय ते सांगून आपण पुढे वळूया. महाराज सुद्धा ऋषी मुनी संत साधू सगळे होते. गोंदवलेकर महाराज, मालाडला प्रवचन ऐकायला 3 मित्र जायचे. काही एक दिवस झाले 2च जण आले, असेल काहीतरी काम,
असे 3-4 रविवार गेल्यानंतर महाराजांनी विचारलं, काय विचारलं, की ते तुमच्याबरोबर तिसरे आले होते, त्यांची बदली झाली का दुसरीकडे, का सध्या प्रकृती बरी नाही? नाही नाही म्हणाले, खणखणीत आहे तो आणि तिथेच राहतो आमच्या चाळीत. नाही येत नाहीत म्हणून विचारलं. म्हणाले त्यांनी काय सांगितलं, की 1 तास जायचं प्रवास, 1 तास यायचा प्रवास आणि तिथे 1 तास प्रवचन. सांगणार काय महाराज? नाम घ्या. मग 3 तास इथेच बसून जर नाम घेतलं तर उगीच कशाला कष्ट, शक्ती, पैसा, वेळ कशाला खर्च करायचा? महाराज म्हणाले, काय सुंदर विचार आहे. पण त्यांना सांगा की प्रश्न या 3 तासाचा नाहीये, उरलेल्या 21 तासांचा आहे. उरलेल्या 21 तासांचा प्रश्न आहे. म्हणजे काय म्हणाले, 3 तास हा तिथे बसून नाम घेणार आणि तुम्ही बिचारी इकडे येणार, प्रवचन ऐकणार, नाम घेण्याचा संकल्प करणार आणि जाणार. तिथे गेल्याबरोबर तुम्ही त्याला काय बघता? तो म्हणतो नाही नाही, आधी 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 पत्ते खेळायला बसूया, राजकारणावर गप्पा, याची चाडी त्याची निंदा, हे पिऊया ते खाऊया, हेच असतं. म्हणजे आम्हाला तो अर्धा तास सुद्धा रिकामा राहू देत नाही. चला चला वाटच बघत होतो, हेच मी म्हणतो म्हणाले. 3 तासाचा प्रश्न नाही, उरलेल्या 21 तासांचा प्रश्न आहे. बघा, हे 1 तासाचं प्रवचन जरी असलं, ते प्रवचन करणाऱ्याला विचारा, तो म्हणतो की मी त्याच्यातच असतो, मी त्याच विचारात असतो, त्याच तयारीत असतो. आणि एकाग्रतेने प्रवचन ऐकणाऱ्यांना विचारा, तेही तेच म्हणतात की अर्धा दिवस प्रवचनात काय ऐकलं यावर चर्चा करण्यात, सांगण्यात आमचा जातो आणि उरलेला अर्धा दिवस आज काय सांगणार या ऐकण्यात, मनाची तयारी करण्यात वगैरे जातो. पूर्वी आम्ही कशीही झोपून वगैरे ऐकायचो, आता बसून ऐकतो. पूर्वी आहेत त्या कपड्यात ऐकायचो, आपण काही दिसणार नाही होत त्यांना, पण आपण भागवत ऐकतोय ना, म्हणून आम्ही आता कपडे, अक्षरशः मला लोक जे काही फोन ओळखीची मंडळी आहेत ती करतात आणि त्यांच्याकडून हा रिपोर्ट येतो. मला खूप बरं वाटतं. कारण का, महाराजांना अपेक्षित हे वर्तन आहे. महाराजांसारखे आपण जर वागायला लागलो तर महाराज म्हणतात मला आणि दुसरं काहीच नको. गुरुची पूजा, गुरुची सेवा, गुरुला शरण म्हणजे काय, गुरुला आवडतं ते तुम्ही करा. महाराजांना नाम आवडतं ते आपण करूया. स्वयंभुव मनू हा पहिला मनू आणि त्याची पत्नी श्रद्धा आणि मानव आपण त्याची संतती, हे आपण काल बघितलं. मनू आणि शतरूपा म्हणजे अनेक पद्धतीने तू व्यक्त हो. तिला देवहूती नावाची कन्या झाली, ती कर्दम ऋषी, आम्ही कर्दम आणि देवहूती हे आणखीन एक पुढचं दाम्पत्य. त्यांना 9 मुली झाल्या आणि एक मुलगा झाला कपिल. सप्तर्षी वगैरे त्या सप्तर्षींना त्या मुली दिल्या गेल्या. आणि काय झालं, कपिल इतका तेजस्वी, पहिल्यापासूनच तत्वज्ञान, सांख्य तत्वज्ञान, तो म्हणतो देव असेल नसेल, शक्ती आहे, प्रकृती पुरुष वगैरे असं त्यांनी तत्वज्ञान सांगितलं. आई म्हणते अजून लहान आहेस, कशाला जातोस? त्यांनी आईला उपदेश केला. इथे लहान आणि महानचा प्रश्नच नाही, आपण गुंतून पडतो. आज रक्तदान आहे ना, मला सहज प्रसंग आठवला की एक प्राध्यापक, त्यांनी चांगली रचना, आई वगैरे सुद्धा त्यांची कवयित्री वगैरे, तर त्यांना काहीतरी त्रास व्हायला लागला. तो मित्रच होता डॉक्टर. त्यांनी सगळ्या टेस्ट घेतल्या आणि सांगितलं की तू मित्र आहेस पण तुला सांगणं भाग आहे, तुला कॅन्सर झालेला आहे. त्यावेळेला त्यांचं प्राध्यापक आहेत ना ते, कॅन्सर नो आन्सर. बघा, आतापर्यंत मुलांच्या इतक्या प्रश्नांना उत्तर देण्यात आयुष्य गेलं, आता आयुष्यानेच मला असा एक प्रश्न विचारला, कॅन्सर नो आन्सर. बरं वाटलं. म्हणलं कुठला कॅन्सर झालाय ते सांग. त्यांनी सांगितलं की तुला रक्ताचा कॅन्सर झालाय, तुझ्या ह्याच्यात काय? तर त्यांनी तेही नाव सांगितलं. म्हणाला की एक लक्षात ठेव. त्यांनी पहिल्यांदा याचं सांगितलं, इंग्लिश मधलं नाव सांगितलं, मेडिकल. नाही नाही, मराठीत सांग म्हणाले, तुला रक्ताचा कॅन्सर झालेला आहे, ल्युकेमिया. तो म्हणाला रक्ताचा कॅन्सर ना, आता या रोगानेच मला सांगितलं की किती वर्ष आयुष्यावर आरक्त आणि अनुरक्त होणार, आता विरक्त हो. सुंदर आहे वाक्य. आरक्त म्हणजे आकर्षित, अनुरक्त म्हणजे त्याच्यातच गुंतून पडलेला आणि विरक्त म्हणजे त्यातून सुटलेला. माझा रोगच मला सांगतोय आता पुरे झालं. आसक्त होणं, आरक्त किंवा अनुरक्त होणं आणि आता विरक्त हो, आता सुट या सगळ्यातून. आता उरलेले जे काही दिवस आहेत, तुला जे काही महत्वाचं वाटतं जीवनात, सगळ्यांना काही देवाचं नाम आणि परमेश्वरच वाटेल असं नाही. कुणाला एखादा छंद असेल, त्या छंदात कुठेतरी आपण काहीतरी नवीन करून ठेवावं. म्हणून आपण मानव ही जी संतान आहोत ती स्वयंभू, मनोज स्वयंभू आपण म्हणतो, निर्माण केला गेलेला. त्यावेळेला आधी काही नव्हतंच ना,
तो झाला श्रद्धा, मानव झाला. मनु शतरूपा देवहूती सांगितलं, कर्दम 9 कन्या आणि हा कपिल सांगितलं. आई वडिलांना उपदेश केला, विशेषतः आईला, आणि हा गेला. नंतर तिथे गंगा सागर तयार झाला. ते पुढे कथा येणार आहे. धर्म आणि मूर्ती त्यांची मुलं नर नारायण. तिथे काय आपण बघितलं होतं की सत्वम एकम द्विधा स्थितम. द्विधा म्हणजे 2 ठिकाणी एकच सत्व आहे, एक नर आणि दुसरा नारायण, एक अर्जुन आणि दुसरा कृष्ण, एक हनुमान आणि दुसरा आपण म्हणतो राम. बघा हे जे आहेत ना, एकम सत्व द्विधा स्थितम. नंतर अत्रि आणि अनसूया दत्त सत्वम एकम त्रिधा स्थितम. मग आपले संत सत्पुरुष सद्गुरु कोम सत्वम एकम अनेकधा. अनेक हा संस्कृत शब्द आहे, नाना हा संस्कृत शब्द आहे. नाना नाटकलीला सुंदर म्हणून नाना विधा. एकच आहे, निरनिराळे संत आहेत. आपण सुद्धा आहोत, आपल्यात सुद्धा तेच सत्व आहे, आपल्यात सुद्धा तेच तत्व आहे किंवा तेच चैतन्य आहे. आपल्याला त्याची जाणीव नाही. आपण स्वतःला देहच मानतो, देहाचेच भोग भोगतो, और देहाच्या पलीकडे मन बुद्धी चित्त आणि आत्मा आहे जो आहे तिथे विसरतो. म्हणून अंतरयात्रा, आत्मपर्यटन, परवा विचार केला होता ना, आत राहायला शिकूया. किती शांत वाटतं, किती हलकं वाटतं, किती मोकळं वाटतं. लिबरेशन आपण ज्याला म्हणतो, मुक्तीचा आनंद येतो. डोळे मिटून जरा शांत बसूया किंवा आपल्या सद्गुरूंकडे बघत बसूया किंवा नुसतं खिडकीतून बाहेर जितकं दूर आकाश किंवा क्षितिज दिसेल बघत बसूया. आपल्याला 2 मिनिटं नाही बघता येणार. नुसतं मन इकडे तिकडे जात असं नाही, आपल्याला तिकडे काहीतरी अरे काय ही जळमट. बघा मनातली जळमट आहे ती. 5 मिनिटं मी आता काही नाही, छान बघत बसेन. नाही बसू शकत, आपण गप्प बसू शकत नाही. हे हळूहळू वाढवलं पाहिजे. आणि म्हणून ते शिकवलं नर नारायण. ते अजून अवतार अत्रि अनसूया दत्त बघितलं. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्माच्या अंशापासून चंद्र झाला, जो अत्रि आणि अनसूया यांच्या संमतीनं आकाशात गेला. महेश आहे शंकर, त्यांच्यापासून त्यांच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले, ते तपश्चर्या करायला घराच्या बाहेर गेले. आणि विष्णूच्या अंशापासून जो दत्त झाला त्याला आईच विचारते, तू तरी राहणार आहेस का रे बाबा आमच्या जवळ? तो म्हणतो, आई तुमच्याच जवळ मी राहणार, तुमची सेवा करणार. पण एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुला बाकीच्या 2 मुलांची आठवण येईल त्यावेळेला माझ्याच ठिकाणी मी तुला ब्रह्मा विष्णू महेश असं दर्शन देईन. म्हणून एकमुखी दत्त हाच खरा दत्त आहे. त्याची त्रिमुख हा एक आविष्कार आहे. कशासाठी? सत्वम एकम त्रिधा स्थितम. भांडू नका ब्रह्मा विष्णू महेश, माझा श्रेष्ठ माझा श्रेष्ठ, सगळे एकच आहेत. त्याच्यानंतर वसिष्ठ अरुंधती आपण बघितलं ना की आदर्श पती पत्नी होते. वसिष्ठांच्या बरोबर तिला त्या सप्तर्षींच्या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे. आपण ध्रुव अरुंधती न्याय सुद्धा काल बघितला की अरुंधती दाखवा. आज ध्रुवाचं आख्यान आपण बघणार आहोत. ध्रुव अढळ आहे. इंग्लिश मध्ये सुद्धा ॲज स्टेड फास्ट ॲज पोल. तो जो ध्रुव आहे ना, एकदा तो ध्रुव तारा दिसला ना की खलाशांना समुद्रात आणि शिकाऱ्यांना अरण्यात आणि रणांगणावर अंधार पडलेला आहे आणि त्या सैनिकांना दिसतच नाही या दिशा. उत्तरेला तो ध्रुव आहे. तो ध्रुव दिसला की मग एक दिशा कळली की बाकीच्या दिशा कळतात ना आपल्याला. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून सांगितलेलं वसिष्ठ अरुंधती. गौतम अहल्या काल आपण बघितलं, इंद्राला शाप मिळाला, अहल्येला शाप मिळाला. नंतर त्या शापमुक्त झाली रामाच्या दर्शनाने. आणि पुढे राम तसेच गेले मिथिलेला. आणि तो जो जनकाचा जो शतानंद नावाचा पुरोहित आहे की जो गौतम अहल्येचा पुत्र आहे, तो अहल्येचा आपल्या आईचा ज्या वेळेला उद्धार झाला म्हणजे पुन्हा ती शापमुक्त झाली. रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले, त्यावेळेला तोही हजर आहे. आणि नंतर तोच जातो रामांच्या बरोबर आणि लग्न वगैरे त्या 4 भावांची लावून देतो. शतानंद तो त्यांचा मुलगा. आता ही जी 2 बघणार आहोत आपण, एक बघितलंय त्यापैकी, पण त्याच्या आधी अगस्त्य आणि लोपामुद्रा. लोपामुद्रा आपल्याला नाव तेवढं परिचित नसतं. अगस्त्य आपल्याला माहित असतो. अगस्त्य हा पहिला ऋषी की जो विंध्य पर्वत जो भारताचे 2 भाग करतो, डाऊन द विंध्याज अँड अप द विंध्याज. विंध्याच्या खाली साऊथ इंडिया आणि वरती नॉर्थ इंडिया. आता मधला तुम्हाला मध्य भारत करायचा असेल तर करा तुम्ही, पण विंध्या जवळजवळ भारताच्या मध्यातून जातो. विंध्य पर्वत होता. अगस्त्यला सांगितलं जातं पूर्वी पर्वतांना पंख होते आणि ते एवढे उन्मत्त झाले होते की एखाद्या राजाने सुंदर राजधानी, एखाद्या शेतकऱ्यांनी सुंदर शेत तयार केलं की पर्वत उडत जायचे आणि त्याच्यावर बसायचे. कल्पना करा किती दुष्ट वृत्ती आहे.
तेव्हा अगस्तीने त्यांचे पंखच छाटून टाकले. तपस सामर्थ्य अगस्तीनकडे तलवार वगैरे होती. हा तसा योद्धा असा ऋषी आहे. ती तलवार त्यांनी रामाला दिली आणि पुढे एक असा असुर भेटला की तलवारीने त्याचे हात तोडायचे होते. रामाकडे धनुष्यबाण, बाकी कुठे होतं. तलवारीचा उपयोग झाला, त्याने त्याचे हात कापून टाकले आणि नंतर तो दिव्य रूपात म्हणाला की तुझ्याकडून हात कापून मला पुरल्यानंतर मी मुक्त होणार होतो. रामा आशीर्वाद, तुझं सगळं कल्याण होईल. त्यावेळेला सीता आहे त्यांच्याबरोबर. मला सांगायचंय काय की ज्या वेळेला अगस्ती खाली आला तो गेला कुठपर्यंत, केरळमध्ये गेला, स्थायिक झाला. आज मल्याळम केरळची जी भाषा आहे त्या मल्याळमचं जे व्याकरण आहे ना, ग्रामर ऑफ मल्याळम, ते अगस्ती ऋषींनी तयार केलेलं आहे. पुढे विकास झाला असेल. अगस्ती ऋषी नौकानयन विद्येत अत्यंत प्रवीण होते, पटाईत होते. त्यांनी नावा बांधल्या. आता नावा बांधल्या तर नौकानयन करायला पाहिजे. ते काही फक्त नौका विहार नाहीये. बोट आपण करतो ना, बोटिंग वगैरे, त्या तेवढ्या भागात मये लेक वगैरे आहे ना आपलं, नाही. दुसऱ्या देशाला गेले. आज ज्याला जावा, सुमात्रा, बाली म्हणतो, तिथे अगस्ती आपल्या शिष्यांबरोबर गेलेले आहे. आज बाली वगैरे त्या देशात अगस्ती मार्ग आहे. जसे आपण निरनिराळ्या मार्गांना नावं देतो ना, अगस्तींचे पुतळे आहेत, आपल्याला माहित नाही हे. म्हणजे जगातला पहिला मिशनरी ज्याला म्हणता येईल ते अगस्ती आहेत, म्हणायला काहीच हरकत नाहीये. पण हे मिशनरी आणि नंतर आलेले परधर्माचे मिशनरी, याच्यामध्ये एक फरक आहे. त्यांनी आपला धर्म दुसऱ्यावर लादायला सुरुवात केली की आमच्या धर्माचा नाही तर तू काफिर आहेस, तुला मारलंच पाहिजे, येन केन प्रकारानं तुला आमच्या धर्मात ओढलंच पाहिजे, अशी धर्मांतर करायला कन्व्हर्शन म्हणतात. हे बाकीचे मिशनरी आले. पण हा मिशनरी असा होता, मिशन म्हणजे जीवनातलं कार्य, स्वप्न जीवनातलं ते मिशन आहे. हे बाकीचे कमिशनरी आहेत, मिशनरी नाही. इतक्या जणांना कन्व्हर्शन केलं, इतके कुटुंब मी आमच्या धर्मात आणली वगैरे, असंच इतकी मुंडकी उडवली काफरांची की तुला इतकं स्थान जवळ मिळेल परमेश्वराच्या, खुदा वगैरेच्या, हे अशी कल्पना होते त्यांच्यात. म्हणून मारत सुटले, डोकी उडवायची, मूर्तीभंग करायच्या, मंदिरांचा विध्वंस करायचा. ही संस्कृती नाही आहे. अगस्ती जिथे गेले ते आपली संस्कृती घेऊन आले. हिंदू धर्म वगैरे नाही आहे, त्याच्या आधीची, ज्याला आपण वैदिक संस्कृती म्हणतो, जिथे स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने स्थान होतं. याज्ञवल्क्यांबरोबर मैत्री उपस्थित आहे, पण गार्गी तिची मावशी म्हणूया, तिने वाद घातलेला आहे. विदुषी होत्या त्या. विदुषी म्हणजे विद्वान स्त्रिया, स्त्रियांना मान होता. पण ती नंतर, म्हणून ते नंतरच्या काळात जे आर्य समाज वगैरे आला, दयानंद सरस्वती, सत्यार्थ प्रकाश नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, सत्य अर्थ प्रकाश. म्हणून ते म्हणतात वेदानंतर आपल्या देशाची एक प्रकारची घसरण सुरू झाली, अधोगती सुरू झाली. मग पुराण काळ, नंतर आक्रमणांचा काळ, नंतर पाश्चात्य राष्ट्र आली, त्यांनी आपल्यावर राज्य केलं. पोर्तुगीज 300-400 वर्ष होते इथे, इंग्रज 150 वर्षाचं होतेच राजे म्हणून. त्यांनी सगळं आपला धर्म आणला, संस्कृती आणली, भाषा आणला, शिक्षण पद्धती आणली, सुरू झाला. वेदांच्या काळात जो चमकता दमकता आपण म्हणतो ना, झळझळणारा भारत होता, त्या भारताचा तो समाज पुन्हा स्थापन करण्यासाठी दयानंद सरस्वती त्यांनी केलं. सत्यार्थ प्रकाश हा वाचण्यासारखा आहे. यज्ञ संस्कृतीचं पुनरुज्जीवन. पण यज्ञ हा धार्मिक विधी नाही आहे, तर तो समाजाचा पाया आहे, समाजाचा आत्मा आहे. आपण मग गीतेच्या वेळेला बघितलं होतं की मी काय केलंय, सहयज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती. म्हणजे जो ब्रह्मदेव आहे ना, त्यांनी खूप आधी सांगितलेलं आहे की मी माणूस तयार केला, त्याच वेळेला मी यज्ञ तयार केला, मी सृष्टी तयार केली, त्याच वेळेला यज्ञ तयार केला. आज निसर्गातले यज्ञ अजूनही चालू आहेत. आपण निसर्गाला प्रदूषित केलेलं आहे. जनावरांचं आहेत ना, त्यांचं जे एक जीवनचक्र आहे ना, त्या पद्धतीने ते आहे. आपण आपलं जीवनचक्र चांगल्या मार्गाने चालू ठेवणं शक्य असूनही आपण विकृत मार्गाने ते ठेवतोय. म्हणून वाईट वाटतं संतांना की बुडत हे जन देखवे ना डोळा ऐसा कळवळा. त्यांना काय आपल्याकडून देणं घेणं नाहीये, पण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तो ज्ञानेश्वर सांगतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तो सोयरवा सांगतो की जसे तिकडे पुण्याची गणना कोण करे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे. काय मिळवायचं होतं किंवा काय मिळवायचं होतं, थोडं आपण दिलं काय त्यांना. ज्ञानेश्वरांसमोर कदाचित मोठमोठ तांदूळ ठेवत असतील, ते नमस्कार करून जात असतील, कारण भिक्षेवर त्यांचं सगळं होत होतं. समाजाची मुलं होती ती आणि समाज त्यांचा पिता होता. मी जर समाजाचं मूल आहे तर समाज माझा पिता आहे. दोघांनी एकमेकाची, त्यांनी माझं संगोपन केलं पाहिजे आणि मी त्यांचं संरक्षण केलं पाहिजे.
हा केवढी संस्कृती आहे ही घेऊन अगस्ती तिकडे गेलेले आहे. लोपामुद्रा ही तेजस्विनी अशी एक त्यांची पत्नी आहे. नंतर कश्यप दिती आणि कश्यप अदिती एकच आहेत कश्यप ऋषी. दिती म्हणजे तुकडे करणारी शक्ती आणि म्हणून दैत्य राक्षस आहेत ना ते तिच्या पोटी जन्माला आले. इतरही अनेक आहेत परंतु दुसरी आहे ती अदिती, आदित्य किंवा वामन अवतार. वामन हा त्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे. कश्यप आणि अदिती. पण कश्यप आणि दिती तो प्रसंग आपण बघितला होता. थोडक्यात पाहून पुढे जाऊया. कारण या कश्यप ऋषीना प्रजापती काय हे यांच्याबरोबर दिती बरोबरही संसार केला आणि अदिती बरोबरही संसार केला. ते निघाले संध्या स्नानासाठी. म्हणजे नदीवर जाऊन स्नान करायचं, त्या मावळत्या सूर्याला अर्घ्य द्यायचा किंवा उगवत्या सूर्याला दोन्ही वेळेला स्नान असायचं. ते संध्याकाळी जायला लागले. त्यावेळेला दिती म्हणाली की मला तुमच्याबरोबर एकांत करायचंय. त्यावेळेला ते म्हणाले ही वेळ राक्षस वेळ आहे. राक्षस वेळा केला तर आपल्या पोटी राक्षसी वृत्तीची मुलं जन्मतील. ती म्हणते अदितीने हे सांगितलं असतं तर तुम्ही ऐकलं असतं. मला तुम्ही अदिती एवढं प्रेम देतच नाही. त्यावेळेला ते म्हणाले की काय त्या दैवाच्या किंवा नियतीच्या मनात आहे माहित नाही, हरकत नाही. नंतर त्यांनी सांगितलं की तुझ्या पोटी जन्माला येतील 2 मुलं आणि ती दैत्य असतील, राक्षस असतील. त्यावेळेला ती म्हणाली की मला माझी चूक कळली, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त माझ्या मुलांना कशाला. ते म्हणाले भोगलंच पाहिजे कारण तो गर्भ संभव झाला त्यावेळेला राक्षस वेळाच होती. राक्षस वेळा, अमृत वेळा अशा वेळा म्हणजे वेळ, अमृत वेळ अशा निरनिराळ्या वेळा असतात. पंचांगात असतात, निरनिराळे पर्वणी असते, मुहूर्त असतात चांगले. तर ती मुलं राक्षस होतील. पण तुलाही तुझी चूक कळलेली आहे म्हणून मी एक उत्शाप देतो की मुलं राक्षस होतील आपली परंतु एक नातू यांच्यापैकी कुणाचा तरी इतका आदर्श देवभक्त होईल. संपूर्ण परिपूर्ण देवभक्त कसा असावा तर तो नातू असेल, तो प्रल्हाद. मग यांची जी चरित्र आपण बघणार, उद्या आपण अवतार कथा चालू करू. पण अवतार कथा चालू करताना नृसिंह अवताराच्या वेळेला हे कथानक पुन्हा वराह आणि नृसिंह हे 2 अवतार, हे जे दिती आणि कश्यप यांना 2 मुलं झाली. पहिला हिरण्याक्ष त्याला मारायला वराह आणि नंतर हिरण्यकश्यप त्याला मारायला नृसिंह हे अवतार झालेले. आपण उद्या ते कथानक सुरू करणार आहोत. आता महत्वाचं बघायचं आहे कश्यप दिती, कश्यप अदिती हे आपण बघितलं. ही दाम्पत्य काय अजूनही चालू आहे. आदर्श दाम्पत्य ही परंपरा काय जशी गुरु परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा आहे तशी ही परंपरा सुद्धा आहे. आपल्या आजूबाजूला सुद्धा दिसतात, अलीकडच्या इतिहासात आपल्याला दिसतात. अत्यंत अनुकूल असे हे पती पत्नी आहेत. एकनाथ वगैरेचं गिरिजा आपण बघतो. पण पत्नी कशीही असली तरी परमार्थाला तिला मी अनुकूल बनवेन. म्हणजे ती तशी वृत्तीनं अनुकूल बनली तरी माझ्या परमार्थात मी बिलकुल कमी काही होऊ देणार नाही. तुकाराम आहे. अनुकूला आणि प्रतिकूला अशा 2 पत्नी सांगितलेल्या आहेत आणि अनुकूल आणि प्रतिकूल असे 2 पती सांगितलेले आहेत. नुसतं पत्नी म्हणल्यानंतर तुम्ही मनात फक्त स्त्रियांबद्दल काय सांगितलंय असं समजू नका. त्यावेळेला समाजाची रचना तशी होती, पुरुषांनी केली असेल. ग्रंथाचे लेखक बरेचसे पुरुषांनी लिहिलेले आहेत. पण आपण जर म्हणलं की जसं पतिव्रता असते तसा पत्नीव्रत असला पाहिजे, का नाही? असलाच पाहिजे ना. पण झालं असतं काय, स्त्रियांचीही कर्तव्य आहेत, पुरुषांचीही कर्तव्य आहेत. ग्रंथ आज एवढे आपले आहेत ते एवढे झाले असते एक. आणि कसं झालं असतं ते, आपण बँकेचे वगैरे फॉर्म भरतो की शी और ही विल बी माय नॉमिनी, हिज अँड हर असे असतात ना, हिज ऑब्लिक हर, हे असेच ग्रंथ करावे लागले असते. समजायला पाहिजे. म्हणजे स्त्री ज्या वेळेला एक असते ना त्यावेळेला तिला साजेस होण्यासाठी पुरुषांनी 1.5 व्हायला पाहिजे. इतकी स्त्रीची शक्ती किंवा स्त्रीचा अधिकार, स्त्रीची अवस्था सांगितलेली आहे. इंग्लिशमध्ये तर रुसोचं फार सुंदर वाक्य आहे. तुम्ही स्त्रियांना जर समान हक्क दिले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, समान हक्क द्या त्यांना, या मताचा तो आहे. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी म्हणजे काय, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व हे लक्षात ठेवा. आणि समानता, समता ही 3 तत्व घेऊन लोकशाही आणली. तो एक वाक्य फार महत्वाचं आहे. तुम्ही स्त्रियांना समान हक्क द्या. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, द मोमेंट शी विल बी युअर इक्वल शी विल बी युअर सुपिरियर. तुम्ही तिला 50-50% म्हणजे आपली सत्ता आहे 50% पुरुषाची आणि 50% स्त्रीची. पण ती सत्ता स्त्री अशा पद्धतीने वापरेल
की लोक म्हणतील की शी इज 50+. हा, आपण म्हणतो बेटर हाफ. बेटर हाफ याचा अर्थ जर मी आणि माझी पत्नी मिळून जर एक होणार असेल तर मी 50%पेक्षा कमी आहे आणि ती 50%पेक्षा जास्त आहे. 60-40. आणि हे आजही आहे. पुरुष मान्य करतात हल्ली आणि करायलाच पाहिजे. पण स्त्रियांनी जाणीव करून दिली पाहिजे की हे सेवेसाठी आहे. माझी सुपिरियॉरिटी आहे ओव्हर मेन. पुरुषांच्या पेक्षा मी श्रेष्ठ आहे ती सेवा करण्यासाठी. आणि ही सेवा आणि पुरुषांना मेवा हे दिवस गेले. पुरुषांसमोरही सेवेचं एक आदर्श तयार होईल आणि तेही सेवा करतील. आपण काही जी आता चरित्र पाहणार आहोत ती चरित्र तशी असणार आहे. एक लक्षात घ्या, दाम्पत्य झाली आता भक्त श्रेष्ठ त्यांचे बघणार आहोत. आता मनू, अनेक मनू होऊन गेलेले आहे. त्याला 2 मुलं, एक उत्तानपाद आणि दुसरा प्रियव्रत. या दोघांचे वंश आपण बघणार आहोत. उत्तानपादचा बघूया. आपल्याला माहित असलेली गोष्ट आहे. आपण म्हणून नावावर जरा चिंतन करूया. ध्रुवाची गोष्ट आपण लहानपणापासून शिकत असतो. आपण अर्धीच शिकतो. भागवतात अगदी शेवटपर्यंत सांगितले जे आपण आत्ता बघणार आहोत. उत्तानपाद राजा म्हणजे ज्याचे पाय वरती आहेत. हे सतत कोणाला तरी लाथ मारण्यासाठी किंवा आक्रमण करण्यासाठी त्यांनी पाय वरती काढलेला आहे. उत्तान म्हणजे वरती, पाद म्हणजे पाय. दुसरा अर्थ काय, आपण उत्तानपाद म्हणूनच जन्माला येतो. पूर्वी नॉर्मल डिलिव्हरी असायची त्यावेळेला पाय वर आणि डोकं खाली मुलाला बाहेर काढणं सोपं जायचं. पायाने जर मुलगा आला तर त्याला काढताना त्याचे हात जर अडकले तर फार अवघड जायचं. मुलाला वाचवायचं का आईला वाचवायचं असे प्रसंग यायचे. म्हणून लोक अगदी प्रार्थना करायचे देवाला की तो खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत जन्माला येऊ दे. खाली डोकं वर पाय हा उत्तानपाद. आपण सगळेजण उत्तानपाद आहोत. याला 2 राण्या आहेत. आपल्याला सुद्धा 2 प्रकारच्या वृत्ती आवडतात. एक आवडती आहे आणि दुसरी नावडती आहे. आपल्याला सुद्धा काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाही. म्हणजे आपल्याला बटाट्याची भाजी जर आवडत असेल तर कारल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. काही जणांना कारल्याची जास्त आवडते, हेही खरं आहे. पण आपल्या प्रत्येक गोष्टी अशा 2 गोष्टी आहेत, सुष्ट दुष्ट, चांगली वाईट, भद्र अभद्र. आपल्याला असे 2 असतातच. आपल्या याच्यात द्विधा आपलं अस्तित्व आहे. स्प्लिट पर्सनॅलिटी हा निराळा शब्द आहे, पण आपल्या प्रत्येक गोष्टीला 2 अंग आहेत. आवडती आहे ना तिचं नाव सुरुची आणि नावडती आहे तिचं नाव सुनीती. अगदी पटण्यासारखं आहे. कुठल्या राजाला नीती आवडेल हो सांगा बरं, तो रामराजा झाला. नीती, आपण राजनीती शब्द वापरतो. राजकारण हा अलीकडचा शब्द आहे. राजनीती, अर्थनीती, संरक्षण नीती हे प्रत्येक गोष्टीचं फाउंडेशन म्हणजे आपण ज्याला अधिष्ठान म्हणतो, पाया, हा पाया नीतीचा असला पाहिजे. मी अर्थ मंत्री आहे पण अर्थनीती आहे. म्हणजे गरिबांकडून मी कमी टॅक्सेस कर घेईन आणि श्रीमंतांकडून जास्त घेईन. हे असलंच पाहिजे. आपलं नीती आहे ना ती. रणनीती म्हणजे शत्रूला वाटेल तसं नाही, मी रणनीती अशा पद्धतीने मी युद्ध जिंकेन. नीती ही प्रत्येक ठिकाणी होती. आणि हे का सांगतोय तुम्हाला, नीती राजाला आवडत नाही, बऱ्याच राजांना. कारण नीतीप्रमाणे मी चाललो तर मला जबाबदारीने वागायला पाहिजे. मला माझे सगळे भोग भोगता येणार नाहीत. प्रजा जर उघडी असेल तर मी कसे एवढे कपडे घालू. प्रजा जर भुकेली असेल तर मी कसं खाऊ. गांधीजी, उद्या दिवस आहे त्यावेळेला आपण बघणार आहोत. उद्याचा विषय उद्याच बघूया. पण हे लक्षात ठेवा की हे जमलं पाहिजे. विवेकानंद पहिल्यांदा ज्या एका अत्यंत श्रीमंताच्या घरी त्यांचे पाहुणे म्हणून गेले, कारण त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळेला स्वामींना झोपण्यासाठी अत्यंत मऊ गादी, स्वामींना आवडतात ते सुंदर पदार्थ सुंदर पद्धतीने सर्व केलेले. आणि स्वामींना सांगितलं की तुमची उपासना वगैरे काय असेल ते करा, मेडिटेशन वगैरे, पण जेवा. नंतर बघितलं तर स्वामींनी एक घास कुठला तरी काढलेला आहे पण तो सुद्धा बाजूला ठेवलेला आहे. आणि नंतर गेले तर स्वामीजी त्या गादीच्या ऐवजी खाली जमिनीवर झोपलेले. मग त्यांनी विचारलं की मगाशी ताटात सुद्धा तुम्ही जेवला नव्हतात, मी ताट ठेवलं कारण तुम्ही मध्यरात्री नंतर जेवणार असाल तर, पण एक घास काढून ठेवलेला दिसला. म्हणजे ब्रेड असेल तर त्याचा एक तुकडा, असं का, आणि खाली का झोपलायत तुम्ही. ते म्हणाले मी ज्यावेळेला तुम्ही इतकं सुंदर जेवण आणलं होतं मला छान भूक लागली होती आणि ज्यावेळेला मी पहिला घास काढला त्यावेळेला माझ्या देशातली अर्धी जनता अर्धपोटी आहे. रात्री त्यांना जेवण मिळत नाही. अर्धी जनता, हाफ द पॉप्युलेशन, डोक्यावर छप्पर नाही आहे. अर्धी जनता
अंगावर पूर्ण कपडे नाही आहेत. काय मग मी ते झोपलो आणि मला तुमची ती मऊ गादी बोचायला लागली. लोक जमिनीवर झोपतात, लोक उघड्यावर झोपतात, लोक उघडे झोपतात, लोक भुकेले झोपतात. ही आई आहे, लक्षात ठेवा. ही आई आहे, हे वडील आहेत, राष्ट्राचे फादर ऑफ द नेशन हा कन्सेप्ट आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की विवेकानंद वगैरे हे समाजाच्या मनाशी एकरूप झालेले असतात. म्हणून समाजाचं जे तन आहे, देह, शरीर, ते आता आपोआपच ते एकरूप होतात. मनाशी एकरूप व्हायला शिकलं पाहिजे. पुढचा जो विचार आहे तो चांगला आहे की सुनीती, सुरुची मात्र सगळ्यांनाच आवडते ना. रुची, मला माझं खाण्याचं दिलं, काय आवडलं, काय रुचकर आहे पदार्थ. रुचकर म्हणजे तो दुसऱ्याला म्हणतो हा काय पदार्थ आहे, कारण त्याला रुचीच नाही आहे त्या पदार्थात. सुरुची आणि सुनीती, सुनीती नावडती आहे, सुरुची आवडती आहे. सुनीतीला जवळच्या एका महालात ठेवलेलं आहे, येते वगैरे ती कधी, पण राजाला शक्यतो ती सुनीती डोळ्यासमोर नको असते, सुरुची पाहिजे. आता सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तमच असलं पाहिजे, द बेस्ट. हाऊ इज माय टेस्ट, बरोबर आहे. असा रंगाची किंवा कपड्यांची किंवा घराची रंगसंगती किंवा जेवण माझी कशी आहे, रुची, अभिरुची उत्तमच असली पाहिजे ते. आणि नीती कशी पाहिजे, नीती ध्रुव असली पाहिजे. ध्रुव म्हणजे अढळ, कॉन्स्टंट, कायम टिकणारी. हल्ली नाही, सरकार बदललं की नीती बदलली, मास्टर प्लॅन यांचे दरवर्षाला बदलतात. हे कसले मास्टर प्लॅन सांगा बरं, आणि ही कसली नीती, नीतीच नाही आहे ही. पण सुनीती म्हणजे टिकणारी, अढळ. तिचा मुलगा ध्रुवच असला पाहिजे आणि रुची, सुरुचीचा मुलगा उत्तमच असला पाहिजे. दोघं जण एकाच वयाचे जवळजवळ. राजाला 2 मांड्या, राजांना दोन्ही मुलं आवडायची, ती मसलेली आहेत मांडीवर. इतक्यात सुरुची येते, तिने एका मांडीवर त्या सुनीतीच्या म्हणजे नावडतीच्या मुलाला, ध्रुवाला बसलेलं बघितलंय. ही कथा आपल्याला माहित आहे, जरा पुढचं आपण बघणार आहोत. तर ती झाल्यानंतर ती येते त्याला ढकलते, तो रडायला लागतो. का ढकललंस? राजाच्या समोरही प्रश्न असतो, पण सुरुची समोर तो काही बोलत नाही. मद गर्भे साधे आत्मानम, तुला जर या मांडीवर बसायचं होतं तर माझ्या गर्भातून का नाही जन्म घेतलास, जसा उत्तमाने घेतलेला आहे. माझा मुलगा का नाही झालास, त्या नावडतीचा मुलगा कशाला झालास. चल, ही मांडी तुझ्यासाठी नाही. आता मांडीचा अर्थ काय आहे की जो मांडीवर असतो तो दत्तक वगैरे आपण म्हणतो, तो वारस असतो ना. हिला वारसच नको येतो, हा रडत घरी येतो, मला त्या आईने हे केलं, ढकललं. मला अशी जागा कोण देईल की जिथून मला कोणी ढकलणार नाही, अढळ पद. त्यावेळेला आई स्वयंपाकात होती, ती म्हणजे ती काम करायची ना. नावडती असली तरी ती लोकांना आवडणारी आहे. राजाला नावडते कारण ती नीती सांगते, चुका काय झाल्यात ते सांगते, ज्याला सदसद विवेक त्याचा जागा ठेवते. अशी माणसं लोकांना नको असतात. तोंडपूजा करणारी, फ्लॅटरर्स आपण ज्याला म्हणतो, नको असतात. पण निंदकाचे घर असावे शेजारी म्हणणारा संत, एखादा कबीर, निंदक नियरे राखीये, एखादा कबीर किंवा तुकाराम हे निराळेच असतात. म्हणून लक्षात घ्या की ती सुनीती म्हणते, ती कामात असते आणि हा मरडत आलेला आहे वगैरे, मला अशी जागा पाहिजे की कुणी तिथून मला ढकलणार नाही. अशी जागा फक्त देवच देऊ शकेल, कारण देवाला कुणी त्याच्या जागेवरून ढकलत नाही. बरोबर आहे ना. तर देव कुठे भेटेल? तिने सांगितलं अरण्यात भेटेल. त्यावेळेला अरण्य म्हणजे रान सगळीकडे होतं, घराच्या जरा दूर गेलं की रानच लागायचं. आता रानात आपली घरं कॉलनीत झालेली आहेत आणि म्हणून ते आपण म्हणतो ना, चित्ते वगैरे सगळे वाघ आपल्या भेटीला यायला लागलेले आहेत. त्यांचा नाईलाज आहे ना. अधिवास हा फार सुंदर शब्द आहे. म्हणजे जो शेल्टर आहे त्या प्राण्यांचा, तोच जर आपण अतिक्रमण करून घेतलेला आहे, ते राहणार कुठे? तर तसा प्रकार आहे तो, ती अरण्यच होतं. संध्याकाळची वेळ आहे, हा जायला लागला. त्याने आता ध्यास, धुन सवार ती म्हणतात ना, ध्यासच लागलेला आहे. देव मिळवणार आणि अढळपद मिळवणार. बालबुद्धी आहे. देव मिळवला, देव म्हणजे काय माहित नाही, तो कसा मिळवायचा माहित नाही, आणि अढळपद म्हणजे काय, कुणी ढकलणार नाही, एवढाच कन्सेप्ट त्याच्याकडे. निघाला. वाटेत नारद भेटले आणि नारद, शुकदेव, लक्षात ठेवा ह्यांचं मन जगाशी जोडलेलं असतं. कुठे माझी गरज आहे हे त्यांना बरोबर कळतं. आणि म्हणून आपण म्हणतात स्मर्तृगामी. स्मरण केलं, अक्कलकोटचे स्वामी वगैरे स्मर्तृगामी, स्मरण केलं की येतात. स्मरणपेक्षा एक गरज असली की ते तिथे येतात. प्रत्येक संतांच्या चरित्रात असे चमत्कार असतात. चमत्कारावर थोडं चिंतन करायचं. सिद्धी असतील, आपल्यापेक्षा जास्त त्यांच्या शक्ती असतील, पण जाऊ दे, आपण तो विचार करा नको. नारद आले, कल्याणाचा मार्ग देणारे, दाखवणारे, ते नारद हा अर्थ आपण बघितलाय. कुठे निघालास रे?
मराठीत म्हणतात ना, ओठ पिळले तर आईचं दूध दूध पिलेलं दूध बाहेर निघेल, इतका नाजूक आहेस. तो म्हणला मी रानात निघालेलं, अरण्यात. कशाला रे, आता अंधार पडला आणि तिथले जर लांडगे वगैरे आले तर तुला खातील वगैरे. नाही नाही नाही, देव असं काय, रानात देव असतो काय? आईने सांगितलं, आई कधी खोटं बोलत नाही. हे तडफदार उत्तर दिलेलं आहे. पण तुम्ही कोण, माझ्या वाटेतून मला त्रास का देता, उशीर का करता, मला लवकरात लवकर देव पाहिजे. तो म्हणतो मी देवर्षी नारद. काय म्हणला, देवर्षी? म्हणजे एक पाऊल चालल्यानंतर घराच्या बाहेर जर देवर्षी भेटतात, आणखीन काही पावलं गेल्यानंतर देव नक्कीच भेटेल. नारद मनातल्या मनात प्रसन्न होतात. ते परीक्षा घेत असतात. ते म्हणतात देव तू कसा मिळवणार आहेस रे, आणि देव तू ओळखणार आहेस कसा? नाही नाही, मी प्रत्येकाला विचारेन. म्हणा तू देव आहेस का, तू देव आहेस का? नाही म्हणाला, मी तुला मंत्र देतो. म्हणजे नारद हे गुरु आहेत ध्रुवाचे. वय वर्ष 5, म्हणजे आता पहिलीच जाण्यासाठी 6 वर्ष लागतात. अरे हा शेवटच्या परीक्षेला 5व्या वर्षी बसलेला आहे. कोण, आमचा ध्रुव. तर ते नारद म्हणतात ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 12 अक्षरी मंत्र आहे, तो तू जप, काही हरकत नाही. हा जातो. त्याने कुठे वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल गोष्टीत वगैरे सगळा. पहिल्यांदा तो 3 दिवसातून एकदा जेवतो. नंतर म्हणतो तसं नाही, 6 दिवसातून एकदा. नाही, मग 9 दिवसातून आता मी फक्त पाणीच पेन, रसच पेन. नंतर 12 दिवसातून. असं करता करता 1 महिना होतो. दुसऱ्या महिन्यात तो म्हणतो आता मी सॉलिड म्हणजे घट्ट अन्न आहे ना ते सोडेन, मी फक्त फळांचे रस वगैरे जे आजूबाजूला मिळतात ते. नंतर त्याच्यात म्हणणं आता मी तेही सोडेन, आता मी फक्त आता तेही सोडेन. असं करत करत 6वा महिना त्याच्या उपासनेला होतो. आणि आता म्हणतो मी माझा श्वास सुद्धा बंद करतो. म्हणून हे बाळ एका पायावर उभं. आणि लक्षात ठेवा, तिथे उल्लेख आहे की आपली पृथ्वी एका बाजूनी कललेली आहे, तुम्हाला माहित आहे ना. तिथे ह्याचा 1 पाय होता. ध्रुव बाळाचा वय वर्षे 5 एका पायावर उभा आहे. पण तो काय साधा पाय आहे काय? तो काय हत्तीचा वगैरे पाय आहे काय? अरे तो तप करणाऱ्या बालकाचा पाय आहे. आणि ज्या वेळेला तो श्वास रोखून धरतो त्यावेळेला देवांचा सुद्धा श्वास कोणतो. आणि आधी तुम्ही त्या वासुदेवा, आधी तू जा त्याला, कारण हा आपल्याला जगू देणार नाहीये. मग तो येतो. असं ध्यान चालू आहे जोरात, ओम नमो भगवते वासुदेवाय वगैरे. हा असं करत असेल देव, हा काही डोळे उघडत नाही. मग तो आपल्या हातातला शंख चक्र गदा पद्म त्याच्या गालाला लावतो. स्पर्शाने तो जागा होतो. आणि इतक्या त्रासिकपणे बघतो, मी काय छान आनंदात होतो, तू कोण? त्याला म्हणतो अरे तू वासुदेव वासुदेव म्हणून ज्याला बोलवत होतास ना, तोच मी. काय पाहिजे तुला? मला अढळपद पाहिजे. बस देतो, पण आत्ता नाही. आता तुझी आई तुझी वाट बघत असेल. ती गेलाय, कधी परत येतोय, कुठे परत येतोय, कुठे गेलाय वगैरे. 6 महिने झाले तुला. घरी जा, शिक्षण घे, लग्न कर, राजा हो, चांगलं राज्य कर. आणि नंतर योग्य वेळी तुला प्रेरणा होईल की राज्य मुलांच्या वगैरेच्या हातात सोपून तू रानात ये, अरण्यात ये, तिथे तपश्चर्या कर. आणि तुझी तपश्चर्या, तू इतकं सगळं चांगलं जर जीवन जगलास तर लगेचच फलित होईल. आणि मी तुला येऊन असं अढळपद देईन. त्याप्रमाणे ध्रुव करतो, परत येतो, शिकतो, लग्न करतो. आणि हा जो धाकटा हो उत्तम, त्या दोघांचं एकमेकात प्रेम असतं. तो त्याचा सेनापती आहे. तो लढायला जातो कुणांबरोबर? यक्षांबरोबर. आणि यक्ष त्याला मारतात युद्धात. याला एवढा राग येतो की कुबेर हा जो यक्षांचा राजा आहे त्याच्या विरुद्ध ध्रुव युद्ध सुरू करतो. गंधर्वांची वगैरे शक्ती जास्त असते, खूप नाश व्हायला लागतो. त्यावेळेला मनु हा जो मूळ पुरुष तो येऊन त्याला सांगतो की युद्ध बंद करा, याच्यात हिंसा होते आणि यातून तुम्ही काही मिळवणार नाहीये. तेव्हा तू आता असं कर, परत जा, शांतपणे तुझी व्यवस्था वगैरे कर आणि वानप्रस्थ हो. तू जा अरण्यात आणि तपश्चर्या कर. आणि नंतर विमान येतं त्याला न्यायला. तो म्हणतो माझ्या आईचं काय? त्यावेळेला काय सुंदर भागवतात उल्लेख आहे. अरे जिच्या पोटी असं संतान जन्मत ती त्याच्या आधी, ते जे विमान तुला जाताना दिसते ना, त्या विमानात तुझी आई आहे. ती आधीच मुक्त झालेली आहे. आता तू येतोस आणि त्याला अढळपद देतात. शेवटचा वाक्य ऐकून आपण थांबणार आहोत. हा ध्रुव अढळपद मिळाल्यानंतर अत्यंत आनंदात असतो. पण त्यानंतर पृथ्वीवर चरित्र घडतच जातात की प्रल्हादाचं चरित्र ज्या वेळेला याच्या लक्षात येतं त्यावेळेला नारद जात असतात आणि फिरता फिरता त्याचं काय ध्रुवा कसं चाललंय, तू भाग्यवान बुवा, तुला पाहिजे होतं ते मिळालं. तिथेच मी चुकलो नारदा. ज्या वेळेला वासुदेव म्हणतात तुला काय पाहिजे, तूच पाहिजेस म्हणलं असतं तर.
वासुदेव आढळच आहे की मी पद मागितलं दिलं त्याने, पण मी चुकलो. कुठेतरी सकाम भक्ती केली, मी नामस्मरण केलं, तपश्चर्या केली, पण मनात काहीतरी कामना ठेवून. तुला योग्य वाटतं ते दे ना, मी कशाला तुला सांगू. आपण प्रार्थना करताना जे करतो ते आजपासून थांबूया. बघा जमेल तर एकदम जमणार नाही, पण करूया की तू सर्वज्ञ आहेस. थांबा ना. मग त्याला तू सर्वज्ञ आहेस, तुला माहितच आहे की या ठिकाणी माझं घर आहे, तुला माहित आहे तर समोर एक तुला माहित आहे की माझी मुलगी आता वाढायला लागली, तुला माहित आहे की सर्वज्ञला काय अर्थ आहे. तू सर्व व्यापी आहेस, तरी सुद्धा आमच्याकडे जरा सर्व व्यापी आहे, तू सर्व शक्तिमान आहे. बघ जमलं तर, अरे बघ जमलं तर काय, शक्तिमानाला काय अशक्य आहे. आपली प्रार्थना आणि त्या प्रार्थनेतली आपली मागणी आपण फक्त सांगूया. प्रश्न माहित आहे तुला, तरी मी सांगतो माझ्या समाधानासाठी परिस्थिती तू निर्माण कर. मला हे हवं का नको मी ठरवणार नाही. परिस्थिती, अशी परिस्थिती तो निर्माण करेल, तो परमेश्वर किंवा तो सद्गुरू, या शक्तींची आपल्याला कल्पनाच नाहीये, अशी परिस्थिती निर्माण करेल. उद्या वेळ मिळाला तर 1-2 उदाहरणं देईन तुम्हाला की अत्यंत बुद्धिमान आणि कलेक्टिव्ह विजडम ज्याला म्हणतात, 5-6 बुद्धिमान माणसं एकत्र आली तरी जी परिस्थिती प्रार्थना केलेली घडत असते ना, ते म्हणतात हे आपल्याला कल्पनाच नव्हती. अरे ह्या पद्धतीने घटना घडली होय. म्हणून तुम्ही मागू नका. तो ध्रुव सांगतो मी मागून चुकलो किंवा मागून फसलो. प्रल्हाद बरा, मला काहीच नको. ते कथानक आपण उद्या बघणार आहोत. आहेत तिथे शांत. सकाम भक्ती वाईट नाहीये, लक्षात ठेवा. आपण अपूर्ण आहोत, आपण असमर्थ आहोत, बऱ्याच वेळेला आपण अगतिक होतो, लक्षात ठेवा. मागूया ना, पण त्याच्यापेक्षा असंच जर मागितलं तर या परिस्थितीत चांगलं काय, योग्य काय, कल्याणकारी काय, हे सद्गुरू, हे परमेश्वरा तुलाच माहित आहे. तेव्हा तू परिस्थितीच अशी निर्माण कर की त्यातून योग्य तो निर्णय आपोआप प्रकट होईल. जसा एखादा बुडबुडा पाण्याच्या तळावरून येतो पृष्ठभागापर्यंत, तसा निर्णय या परिस्थितीच्या सरोवरातून आपोआप वर येईल. महाराज शांत. ओम नमो भगवते म्हणूया. माझ्या नंतर म्हणायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्ती मंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांति पाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। श्वास सोडायला जास्त वेळ। हातावर हात सोडून एक चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर सोडूया। अगदी सावकाश डोळे उघडून शांतपणे आनंदानं प्रेमानं समोर ध्यानस्थ असलेला कृष्ण, सद्गुरुनाथ महाराज, मुरलीधर कृष्ण, लक्ष्मीनारायण आणि भगवंताची वाङ्मयी मूर्ती, अक्षर मूर्ती भागवत सर्वांचं दर्शन घेऊया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।